नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली आहे कमला एकादशी. तुम्ही दुर्लक्षित केली तर कदाचित पुन्हा अशी सुवर्ण संधी अनेक वर्षी मिळणार नाही. अधिक मासातली ही शेवटची एकादशी आहे आणि या दिवशी गाईला फक्त एक साधी वस्तू खाऊ घातली तर विवाहातली सर्व प्रकारच्या अडथळ दूर होऊन विवाह जुळतील. व्यवसायात नोकरीत प्रगती होतं, घरातली वादविवाद कमी होतं आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतं. मानलं जातं की अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, पण हा छोटासा उपाय मात्र बरेच जण विसरतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. नमस्कार माझे प्रिय मैत्रिणींनो, तुमच्या येणारे प्रत्येक दिवस सुखाच्या ऐश्वर्यात आणि निरोगी जावेत. तसेच येणारे 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवे अशी मी स्वामींचे चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या आलेली आहे कमला एकादशी. ही साधी एकादश नाही, अधिक मासातली येणारी ही शेवटची आणि अत्यंत फुलदायिनी एकादशी मानली जातं. अनेक लोक वर्षभर वाट पाहतात या दिवसाची, कारण हा दिवस केलेली छोटी सेवा सुद्धा खूप मोठी फळ देऊन असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपा मिळण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातं. तुम्ही स्वतः लक्षात घेतलं असेल, काही लोक खूप मेहनत करतात पण तरीही त्यांच्या कामात अडथळ येतात. घरात सतत तणाव राहतो, एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण राहतो. कधी पैशांची चिंता, कधी आरोग्याची काळजी, कधी मुलांचं टेन्शन, काही न काही सुरूच राहतं. अशा वेळी अनेक जण मोठे उपाय शोधत बसतात, पण काही वेळ देवाला फक्त मनापासून केलेली छोटा सेवा सुद्धा पुरेशी असतं. आणि म्हणून उद्याच्या कमला एकादशीला गायीची सेवा खूप महत्त्वाची मानलं जातं. कारण गाय ही फक्त प्राणी नाही, तिला गोमाता म्हटलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतं. असं मानलं जातं की यामुळे एकादशीच्या दिवशी गायीला प्रेमाने अन्न खाऊ घातलं, तिच्या मनोभावी सेवा केलं तर ती सेवा थेट भगवान विष्णूपर्यंत पोहोचतो असं सांगितलं जातं. आणि इथे एक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी गाईला चणा डाळ खाऊ घातलं नाही, त्यामुळे उद्या तुम्हाला गाईला हिरवा ताजा चारा खाऊ घालायची आहे. शक्य असेल तर ताजा हिरवा गवत किंवा स्वच्छ हिरवा चारा प्रेमाने घेऊन जायची आहे. हा सेवा खूप साधी आहे, पण मनापासून केली तर तिच्या फक्त फळ खूप मोठी मिळतं. अनेक लोकांना वाटतं की आमच्याकडून मोठी विधी होत नाही, उपवास होत नाही, पूर्ण पूजा जमत नाही, तर आम्हाला पुण्य मिळेल का? पण बघा, देव भावना पाहतं. तुम्ही श्रद्धेने गाईला हिरवा चारा खाऊ घातलं, भगवान विष्णूंच्या नामस्मरण केली तर सुद्धा त्याच्या पुण्यफळ मिळतं. उद्याच्या दिवस विशेष का मानला जातं माहिती का? कारण अधिक मास स्वतः भगवान विष्णूंना प्रिय मानलं जातं आणि या अधिक मासातली शेवटची एकादशी म्हणजे कमला एकादशी. यामुळे या दिवशी केलेली सेवा, जप, दान आणि पूजा खूप पटीने फळ देत असतं सांगितलं जातं. म्हणूनच हा दिवस हलक्यात घेऊ नका. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, घरातली देवघराच्या स्वच्छ करा, तुळशीपाशी दिवा लावा, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र जास्तीत जास्त म्हणा. अगदी काम करताना सुद्धा नामस्मरण करत राहा, कारण एकादशीच्या दिवशी नामस्मरण खूप महत्त्व असतं. आणि यानंतर तुम्हाला गायीसाठी हिरवा चारा घ्यायची आहे. गायीपाशी गेल्यावर आधी नमस्कार करा, तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावला तरी चालेल आणि मग प्रेमाने ती हिरवा चारा खाऊ घाला.
घाला, घाई करू नका, रागत जाऊ नका, शांत मनाने सेवा करा. यावेळी मनात तुमची इच्छा बोला, तुमची अडलेली कामा बोला, घरातली अडचणी सांगा, मनापासून प्रार्थना करा. कारण अनेक वेळा आपण लोकांसमोर मन मोकळा करू शकत नाही, पण देवाजवळ केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही. विशेष करून अशी पुण्याच्या दिवशी केलेली सेवा खूप मोठी फळ देऊन जातं. उद्याच्या कमला एकादशीला हा छोटासा उपाय नक्की करा. पुढच्या असा योग पुन्हा लवकर येणार आणि म्हणून हा दिवस वाया घालवू नका. अनेकांच्या घरात एक गोष्टी सतत दिसत, पैसे येतं पण टिकत नाही, काम सुरू होतं पण मध्ये चढता घरता विनाकारण भांडण वाढतात, मनाला शांतता मिळत नाही. काही लोक तर इतके त्रासलेली असतात की त्यांना काय करावे हेच समजत नाही. पण आपल्या शास्त्रामध्ये असे वेळास एकादशीच्या दिवशी केलेली सेवा खूप प्रभावी मानला गेला आहे. विशेष करून कमला एकादशी ही माता लक्ष्मीची जोडलेली एकादशी मानली जातं. कमला हे माता लक्ष्मीच्या एक नाव आहे. यामुळे या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीच्या कृपा मिळण्यासाठी लोक विशेष पूजा करत असतात आणि म्हणून उद्या गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे आपल्या खूप शुभ मानलं जातं. तुम्ही कधी लक्ष दिलं का, गावाकडे आजही अनेक लोक कोणतेही शुभ काम करण्याआधी गाईला दर्शन घेतात. कारण गाई घरात सकारात्मकता ऊर्जा आणतो असं मानलं जातं. तिथे गाईच्या सेवा होतं, तिथं देवाची कृपा राहतं. असे आपल्या मोठ्याकडून नेहमी सांगितलं जातं की उद्याच्या दिवशी जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने थोडासा गूळ सुद्धा सोबत ठेवा शक्यतो, पण मुख्य सेवा हिरवा चाऱ्यांची असावी. कारण एकादशीच्या दिवशी काही गोष्टीचा नियम पाळल्या जातात. यामुळे श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने सेवा करणं महत्त्वाचं असतं. गाईला चारा खाऊ घातल्याने मनात राग, भीती किंवा नकारात्मकता विचार ठेवू नका. यावेळी फक्त देवांचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्र म्हणा आणि मनापासून बोला. देव माझ्या घरातली अडचणी दूर करा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण करा, घरात सुख शांती आणि समाधान द्या. इतकं साधे बोलत तर पुरेश आहे. देवाला मोठमोठे शब्द लागत नाही, खरी भावना महत्त्वाची असतं. आणि आजही एक महत्त्वाच्या गोष्टी, उद्याच्या दिवशी शक्य असेल तर कोणालाही दुखवू नका. घरात भांडण टाळा, खोटा बोलू नका. कारण एकादशीच्या दिवशी मन आणि वाणी दोन्ही शांत ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. अनेक लोक पूजा करतात पण दिवसभर राग करत राहतात. अशाने पूर्ण फळ मिळत नाही. असं सांगितलं जातं की उद्याच्या दिवशी तुळशीच्या पूजा सुद्धा आवर्जून करा. सकाळी आणि संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावा. कारण तुळस भगवान विष्णूंच्या खूप प्रिय आहे. तुळशीपाशी बसून 2 मिनिट नामस्मरण केलं तर मनात खूप शांत वाटतं. आणि ह्या उद्या शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडी रांगोळी काढा, उंबरवट्टा स्वच्छ ठेवा. कारण असे मानलं जातं की अधिक मासातली एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी घरात येते. यामुळे घरात स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असावे खूप महत्त्वाचे असतं. काही लोक विचारतात आमच्याजवळ गाय नाही तर काय करायचं, तर अशा वेळी जवळच्या गोशाळेत जाऊन शकता. रस्त्यावर दिसणाऱ्या गायीसुद्धा प्रेमाने हिरवा चारा खाऊ घातला. शक्यतो फक्त सेवा मनापासून असावी, दिखावा नसावी. आणखी एक गोष्टी लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणतेही घाई करू नका. मोबाईलमध्ये फोटो काढत बसू नका. आजकाल काही लोक सेवा कमी आणि दिखावा जास्त करतात, पण देवाला शांत आणि स्वच्छ मन आवडतं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. कारण अनेक लोक फक्त मोठमोठे उपाय सांगतात, पण आपल्या शास्त्रामध्ये साधा सेवेलाही खूप महत्त्व दिला गेला आहे. विशेष करून गायीची सेवा ही अत्यंत पुण्यदानी मानला जातं.
उद्याच्या कमला एकादशी ही फक्त उपवासाच्या तिथी नाही. हा दिवस आपल्या मनाला, घराला आणि नशिबाला सकारात्मकता दिशा देणारी दिवस मानला जातं. म्हणून या दिवशी केलेली प्रत्येक चांगली गोष्टी खूप महत्त्वाची असतात. विशेष करून अधिक मासातली शेवटची एकादशी असल्यामुळे या दिवसाच्या पुण्य अधिक मानलं जातं. तुम्ही बघितलं असेल की काही लोकांना घरात सगळं असूनही समाधान नसतं. सतत की चिंता, भीती अस्वाद असतं आणि काही घर साधी असतात पण तिथे शांतता असतो, प्रेम असतो, समाधान असतो. यामागे फक्त पैसे कमवून कारणीभूत नसतं. घरातली सकारात्मकता, ऊर्जा, देवांची कृपा आणि मनाची शांती खूप महत्त्वाची असतं. म्हणून उद्या गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने फक्त इच्छा पूर्ण होवे म्हणूनच नाही तर घरात सुख, शांती आणि समाधान यावे म्हणून सुद्धा प्रयत्न करा. कारण देवाकडे मागताना फक्त पैसे नाही तर चांगला आरोग्य, आनंद आणि घरात प्रेम टिकून राहावे हे सुद्धा मागितलंच पाहिजे. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर एखादी गरजू व्यक्तीला थोडासा अन्नदान करा. अगदी छोटासा केला तरी चालेल, कारण अधिक मासाला केलेले दान खूप शुभ मानलं जातं. पण दान करताना अहंकार ठेवू नका. मी इतका केला असा मनातली आणू नका. शांतपणे केलेली दानाच्या खूप पुण्य देतं. आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टी, उद्या शक्य असेल तर संध्याकाळी घरात थोडा वेळ भजन, नामस्मरण किंवा विष्णूंच्या मंत्रस्तू या ऐका. टीव्हीवर भांडण किंवा नकारात्मकता गोष्टीपासून दूर राहा. कारण एकादशीच्या दिवशी मन जितका शांत ठेवता येईल तितकं चांगले मनाला जातं. आणि हे अनेक लोक एक मोठी चूक करतात. उपाय करतात पण मनात लगेच शंका आणतात. याने खरेच काही होईल का? माझ्या नशीबच खराब आहे असे विचार सतत करत राहतात. पण बघा, श्रद्धा आणि विश्वास नसतील तर कोणत्याही गोष्टीच्या पूर्ण फळ मिळत नाही. यामुळे उद्याचा उपाय पूर्ण विश्वासाने करा. गाईला हिरवा चारा खाऊ घालताना मनात एकच भावना ठेवा, देवा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. इतकं साधी प्रार्थना सुद्धा खूप शक्तिशाली असतं. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर रात्री झोपण्याच्या आधी एक छोटासा तुपाचा दिवा लावा देवघरात आणि 2 मिनिट शांत बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या स्मरण करा. तुम्हाला स्वतः मन हलका वाटेल, घरात प्रसन्न वातावरण जाणवेल. कारण काही दिवस हे साधे नसतात, ते विशेष ऊर्जा देऊन येतात. कमला एकादशीचा हा तासाचा दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे ही अधिक मासातली शेवटची एकादशी आहे. यामुळे हा दिवस दुर्लक्षित करू नका. अनेक लोक नंतर म्हणतात त्या दिवस उपाय करायला हवं तेच होता, पण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतं. म्हणूनच उद्या वेळ काढा, काही मिनिट देवासाठी. उद्या गायीची सेवा करा आणि मनापासून प्रार्थना करा. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण हे फक्त उपाय नाही तर आपल्या संस्कृतीतून आलेली साधी पण प्रभावी मार्गदर्शन आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रिय लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर लवकरच भेटूया असेच एक माहितीपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.